चला मंडळी, आज बनवूया नाश्त्यासाठी डाळ आणि तांदळाचे जाळीदार आप्पे। खूप छान टेस्टी लागतात आणि प्रोटीनने भरलेले आहेत। चला तर मग बनवूया। त्यासाठी इथे 2 कप तांदूळ घेतलेले आहेत, अर्धा कप मुगाची डाळ घ्यायची आहे, अर्धा कप चणा डाळ, अर्धा कप उडदाची डाळ घ्यायची आहे, अर्धा कप पोहे घ्यायचे आहेत आणि 1 छोटा चमचा मेथी घालायची। 2-3 वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग भरपूर पाणी घालून 6 ते 7 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। 6 ते 7 तासानंतर मिक्सरला हे रवाळ वाटून घ्यायचं आहे। वाटून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं, रात्रभर पीठ आंबवण्यासाठी ठेवायचं। दुसऱ्या दिवशी सकाळी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आपण एक फोडणी घालणार आहोत, त्यासाठी तेलामध्ये मोहरी, चणा डाळ, उडदाची डाळ चांगली व्यवस्थित परतून घ्यायची आहे खरपूस आणि मग कढीपत्ता घालायचा आहे। ही फोडणी आप्याच्या बॅटरमध्ये घालून घ्यायची आहे। मग बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, हे चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं आहे। चटणीसाठी खोबरं, शेंगदाणे, मिरची, कढीपत्ता, थोडंसं लसणाच्या पाकळ्या, आलं आणि वाटून घ्यायचं आहे। हे यावरती फोडणी घालायची। चटणी आपली तयार आहे। आप्पे पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि मग आप्याचं बॅटर घालायचं आहे। थोडं घालायचं, हे छान वरती असे फुगून येतात। बॅटर घातल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं, 2 मिनिटं गॅस लो ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूने छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तयार आहेत मस्त आपले जाळीदार असे आप्पे।